नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये। आज आपण करूया सर्वांच्याच आवडीचा उपवासाचा कुरकुरीत असा साबुदाणा वडा। रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सोपी आहे, त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर इथे बघा, मी साबुदाणा आदल्या दिवशी रात्रीच भिजवून घेतला आहे, म्हणजे रात्रभर छान असा साबुदाणा भिजलेला आहे। साबुदाणा खिचडी करताना जसा साबुदाणा भिजवून घेतो तसाच मी इथे साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। त्यानंतर बटाटे उकडून घेतलेत आणि बटाटे आपल्याला भिजलेल्या साबुदाण्यामध्ये किसून टाकायचे आहेत, म्हणजे कुठेही त्याचे मोठ्या मोठ्या गाठी राहत नाहीत। तर इथे सगळे बटाटे मी किसून टाकलेले आहेत साबुदाण्यामध्ये। त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्यांचा ठेचा करून घेतलाय। फक्त हिरव्या मिरच्या मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या आहेत आणि त्या 2 चमचे मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। त्याचबरोबर इथे मी भाजून शेंगदाण्याचा कूट केलेला आहे। शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला आता याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। खूप छान कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे होतात, अजिबात फुटत नाहीत। बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो की तेलामध्ये वडे फुटतात, तर असा कुठलाही प्रॉब्लेम होत नाही। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे। आपण बटाटा किसून घेतला त्यामुळे छान असं वड्याला बाइंडिंग येतं आणि व्यवस्थित असा आता याचा गोळा तयार करून घेते मी। या वड्यांमध्ये लिंबू असेल तर लिंबाचा रस सुद्धा नक्की घाला, छान चव येते वड्यांना। मी आता हे चांगलं व्यवस्थित असं हे पीठ भिजवून घेते। चांगला सगळा एकसारखा असा हा गोळा आता मी तयार करून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित माझं पीठ याचं भिजवून झालेलं आहे। उंडा हा आपला तयार झालेला आहे वडे करण्यासाठी। तर ह्यातनं थोडासा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला वडा करून घ्यायचा आहे। हव्या त्या आकारात छोट्या मोठ्या आपण हे वडे करून घेऊ शकतो। तर असा थोडासा हातावर प्रेस करून मी याचा वडा तयार करून घेतलाय बघा। आता याप्रमाणे आपल्याला हे सगळ्या पिठाचे वडे करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण वडे इथे करून घेतलेले आहेत। एकदम असे वडे करून घेतले की आपल्याला ते तळायला सोपे जातात मग। तर इथे 2 ताटांमध्ये माझे हे वडे तयार झालेले आहेत। इकडे मी तेल आधीच तापवायला ठेवलेलं होतं। तेल पण चांगलं तापलंय, तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत। तुम्ही साजूक तुपामध्ये सुद्धा हे वडे तळून घेऊ शकता। तर वडे टाकल्या लगेचच आपल्याला त्याला चमचा किंवा झारा लावायचा नाहीये। तर थोडे ते सेट झाल्यानंतर आपल्याला ते पलटवून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूनी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। एकाच वेळेस तेलामध्ये खूप सारे वडे सोडायचे नाहीत, तर तेलामध्ये वडे हे खेळते ठेवायचेत। आणि हे वडे आता मी दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे तळून घेते। छान असा मोत्यांसारखा साबुदाणा किती छान दिसतोय वड्यांमध्ये बघा। तेलामध्ये टाकल्यानंतर माझे वडे अजिबात फुटलेले नाहीयेत आणि बघा आता आपले वडे चांगले असे तळलेले दिसतात। दोन्हीकडून छान असा रंग आलेला आहे। हे वडे आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत। हाय फ्लेमवर जर आपण हे वडे तळून घेतले तर ते वरून आपल्याला पटकन गोल्डन झालेले दिसतात, पण आतून कच्चे राहतात। त्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर हे वडे माझे आता तळून झालेले आहेत। मी आता हे काढून घेते। व्यवस्थित असे हे तळून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही, सुंदर असा कलर आलेला आहे। आणि हे वडे मी आता काढून घेतले। ह्याचप्रमाणे आता मी सगळे वडे तळून घेते, जे 2 ताटांमध्ये आपण करून घेतले होते। बघा किती सुंदर झालेले आहेत। आणि या वड्यांसोबत मी इथे उपवासाची चटणी करून घेतलेली आहे। या चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। चटणी जर नाही केली आपण या वड्यांसोबत तर नुसत्या दह्यासोबत सुद्धा हे वडे खूप छान लागतात। उपवास असो किंवा नसो, कधीही आपण करून खाऊ शकतो असे हे आपले साबुदाण्याचे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत। खूप छान झाले होते चवीला खरंच। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।